Good morning student. Welcome to all of you. In previous lecture we are seeing metallic bond, properties of metallic bond, electron C model, then 4.8 limitation of electron C model. तर इलेक्ट्रॉन सी मॉडेल ते इलेक्ट्रॉन सी मॉडेलने बऱ्याच प्रॉपर्टी एक्सप्लेन केल्या, पण ते मॉडेल काही प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकलं नाही. तर कोणत्या? फर्स्ट प्रॉपर्टी आहे मर्क्युरी हा, त्यांनी सांगितलं की मर्क्युरी हा 39 डिग्री सेल्सिअसला विरघळतो आणि टंगस्टन हा 3300 डिग्री सेल्सिअसला विरघळतो. हे ते मर्क्युरी हा 39ला विरघळतो आणि टंगस्टन हा असं का बरं होतं ते मॉडेल एक्सप्लेन करू शकलं नाही, म्हणून ते झालं त्याचं लिमिटेशन. फर्स्ट काय झालं? Why mercury melts at 39 degrees Celsius while tungsten at 3300 degrees Celsius. Then second काय? त्यांनी सांगितलं होतं while metals are good conductor of electricity, copper is more than 50 times better conductor than bismuth. हे कॉपर हे बिस्मथपेक्षा जास्त गुड कंडक्टर आहे. ते का बरं आहे ते एक्सप्लेन करू शकले नाही. हे झालं सेकंड लिमिटेशन. आणि थर्ड लिमिटेशन त्या मॉडेल आणि प्रॉपर्टीज काय आहे? मेटल्स आर सॉफ्ट. मग काही मेटल्स हा सॉफ्ट राहते, काही हार्ड राहते, ते एक्सप्लेन करू शकले नाही. तर काही मेटल इतके सॉफ्ट राहते ते आपण चाकूने कापू शकतो, सोडियम, पोटॅशियम. काही हार्ड राहतात ते कापू शकत नाही. ते एक्सप्लेन करू शकले नाही, ते मॉडेल एक्सप्लेन करू शकले नाही, म्हणून ते झालं थर्ड लिमिटेशन. काय झालं? सिमिलरली व्हाईल फ्यू मेटल्स आर सॉफ्ट अँड कॅन कट बाय नाईफ like sodium, potassium, but few are very hard like osmium. They do not cut with knife. ते का कट करू शकत नाही आपण? ते एक्सप्लेन करू शकले नाही. ते झालं थर्ड लिमिटेशन. हे झालं लिमिटेशन ऑफ सी मॉडेल. कळले असेल. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड माहिती आहे आपल्याला, एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच राहतो. फक्त समजा एखादा हायड्रोजन ॲटम आहे, तर ह्या ए ॲटमला अटॅच आहे. परत हाच हायड्रोजन असा अटॅच आहे. हायड्रोजनवर कोणता चार्ज राहतो? पॉझिटिव्ह चार्ज. ऑलरेडी हे सगळ्यांनाच माहीत असेल. आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजेच हायड्रोजन ह्या ए ॲटमला म्हणजे निगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे. इथे जो बॉन्ड तयार झाला इथे, हा निगेटिव्ह ॲटम ह्या हायड्रोजनला अटॅच आहे, परत इकडे अटॅच आहे. इथे जो बॉन्ड तयार झाला त्यालाच काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. इथे कोणता बॉन्ड तयार झाला? हायड्रोजन बॉन्ड. देन सेकंड पॉईंट आहे आपला. तर हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन काय येईल? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन फोर्स ऑफ interaction between hydrogen which is already covalently बाउंडेड. आपल्या कोव्हॅलंटली बॉन्डेड का म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये बघितलं होतं, एक ॲटम पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह होतो, ज्याचा जो बॉन्ड फॉर्म होतो त्यालाच काय म्हणतात? कोव्हॅलंट बॉन्ड. काय झालं? कोव्हॅलंटली बॉन्डेड अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम present in the system is known as हायड्रोजन बॉन्ड. त्यालाच काय म्हणलं जातं? हायड्रोजन
बॉन्ड म्हणले जाते. तर हायड्रोजन बॉन्डचे टाईप्स आहे काही ते बघू. हायड्रोजन बॉन्डचे मेनली 2 टाईप्स आहे. फर्स्ट टाईप्स इज ए टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. नेक्स्ट पॉईंट काय आहे झालं फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट टाईप्स आहे त्या 2 टाईप पडले जाते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट काय त्याला फर्स्ट ए म्हणू. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग and second one is इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत त्यातला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये काय होतं तर डेफिनेशन ते द असोसिएशन ऑफ 2 or more मॉलिक्युल्स बाय म्हणजे काय होतं एक त्याची डेफिनेशन बघू म्हणजे काय द असोसिएशन ऑफ 2 or more molecule by hydrogen bond. The association of 2 or more molecular by hydrogen bond is known as intermolecular हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आपण त्याचं एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल असं म्हणजे दोन मॉलिक्युल्स आपण कंबाईन केले त्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्यालाच काय म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फॉर एक्झाम्पल काय HF मॉलिक्युल्स आहे. हा एक मॉलिक्यूल झाला, एक कंपाऊंड झाला, हा सेकंड कंपाऊंड झाला, थर्ड कंपाऊंड, फोर्थ कंपाऊंड हे झाले आणि आपण हे कंबाईन केले एकत्र केले तर इथे जो बॉन्ड तयार होतो ह्यांच्यामध्ये त्यालाच काय म्हणतात यालाच काय म्हणलं जातं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दोन तीन कंपाऊंड कंबाईन केले तर कारण की हा इकडे बी हायड्रोजनला अटॅच आहे इकडे बी हायड्रोजनला अटॅच आहे म्हणजे काय झालं हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाले इथे त्यालाच काय म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. देन सेकंड एक्झाम्पल आहे आपलं पॅरानायट्रोफेनॉलचं. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड काय पॅरानायट्रोफेनॉलचं फेनॉल रिंग. हा एक झाला पॅरानायट्रोफेनॉल अँड सेकंड जागा नाही आपण
इथं जी बॉन्डिंग तयार होते त्यालाच काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्यालाच काय म्हणतात, फिगरचं नाव काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग इन याला काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा एक झाला पॅरा नायट्रोफेनॉल. सेकंड पॅरा नायट्रोफेनॉल हे कंबाईन झाले एकमेकाशी. कोणत्या बॉन्डने, हायड्रोजन बॉन्डने कंबाईन झाले. हा ऑक्सिजन ह्या हायड्रोजनला अटॅच आहे, ह्या हायड्रोजनला अटॅच आहे, म्हणजे जो बॉन्ड तयार झाला त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. आणि ते कोणत्या, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगने तयार झाले. दोन डिफरंट ग्रुप एका बॉन्डने तयार झाले त्यालाच काय म्हणतात, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग इन कोणता कंपाऊंड आहे आपला, पॅरा नायट्रोफेनॉल. म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग इन पॅरा नायट्रोफेनॉल. फेनॉल रिंग प्रेझेंट आहे इथे. सेकंड टाईप्स आहे आपला, सेकंड टाईप्स आहे आपला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. डेफिनेशन बघू, इन association of hydrogen with more electronegative atom situated within same molecules. म्हणजे काय होतं, इथे डिफरंट कंपाऊंड आपण काय बघितलं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये दोन सेम कंपाऊंड घेतले, डिफरंट कंपाऊंड घेतले आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. इथे काय होतं, फॉर एक्झाम्पल बघू, एकाच कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होताना दाखवलं जातं, त्यालाच काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड डेव्हलप विथिन दी सेम मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड डेव्हलप होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे होतं, म्हणून मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे एक्झाम्पल बघू आपण, ऑर्थोनायट्रोफेनॉल. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, ऑर्थोनायट्रोफेनॉल. फेनॉल रिंग, ऑर्थो साईडला नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून ऑर्थो नायट्रोफेनॉल. क्या साईड याच्यामध्ये काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोल्ड डेव्हलप होतो सेम मॉलिक्युलमध्ये. याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहतो, हे सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्यालाच काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तिथे काय आली, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाली. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन इथे काय म्हणता, बॉन्ड तयार झाला, हायड्रोजन बॉन्ड तयार झाला त्यालाच काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा कावर म्हणले, एकाच मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली. या मॉलिक्युलचं नाव काय आहे आपलं, ऑर्थोनायट्रोफेनॉल. ऑर्थोनायट्रोफेनॉल. एकाच मॉलिक्युलरमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड डेव्हलप होतात. पॉझिटिव्ह एंड अँड निगेटिव्ह एंड डेव्हलप होतं विथिन दी सेम मॉलिक्युलमध्ये. त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हला अट्रॅक्ट होतं. आणि म्हणजे जो बॉन्ड तयार झाला, इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाली आणि बॉन्ड तयार झाला त्यालाच काय म्हणतात,
इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. हायड्रोजन बॉन्ड आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम एकाच मॉलिक्युलमध्ये, हे हायड्रोजन ॲटम आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम हा एकाच मॉलिक्युलमध्ये, होल मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट आहे, त्यालाच काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्डिंग. आता नायट्रोफेनॉल एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झालाइड सी ಕಾರ್ಬನ್ ಆಟಮ್ ಇದೆ. ऑर्थो पोझिशन हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आता इथं काय सेम मॉलिक्युल येईल, मग हा हायड्रोजन काय होईल? इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंटला अटॅच होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल आणि जो बॉन्ड होईल इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं काय झाली? इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाली. म्हणून हा बॉन्ड कोणता झाला? हा मॉलिक्युल कोणता आहे आपला? मॉलिक्युलचं नाव काय? ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झालाइड. मॉलिक्युल इंटरमॉलिक्युलमध्ये काय होते? दोन डिफरंट ग्रुप एकत्र येऊन जे बॉन्ड फॉर्म होतं त्यालाच काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतं. त्यालाच काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. आणि इंट्रामॉलिक्युलमध्ये काय होतं? एकाच ग्रुपमध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो, म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट राहतात, त्यालाच काय म्हणतात? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघू.